नमस्कार, तुमचं स्वागत आहे चैतालीस किचन डायरीजमध्ये। तर आता हिवाळा ऋतू आलेला आहे, तुरीच्या दाण्याचे शेंगा पण आलेले आहे। तर आज आपण तुरीच्या दाण्यापासून होणारी कचोरी बनवणार आहोत। खूप छान लागते, टेस्टी, बिलकुल योग्य प्रमाणात केली की कोणती गोष्ट चांगलीच होते। तर या ठिकाणी मी पहिले कचोरीसाठी लागणारं पातीचं सारण आपण घेतलेले आहे। तर 2 काचेचे बाउल असं मैदा घेतलेला आहे, तो आपण सर्वप्रथम एका ताटामध्ये टाकून घेऊया। आणि जेवढ्या क्वांटिटीमध्ये करायचे आपल्याला, जेवढ्या करायच्या त्यानुसारच आपण इथे साहित्य वापरणार आहोत। आणि त्यामध्ये आता आपण मीठ टाकून घेऊया, आपल्याला लागेल तेवढं। आणि आपली कचोरीची पाती अशी छान खस्तार झाली पाहिजे, त्याकरता आपण याच्यामध्ये बिना तापवलेलं तेल टाकून घ्यायचं। आणि तेल मी एक छोट्या बुटल्याने घेतलेलं होतं। आता हे आपण एकत्र करून घेऊ। मिश्रणाला हे तेल लावून घेऊ। आता सर्वप्रथम त्यामध्ये मीठही टाकलं होतं। आता पूर्ण आपण हे तेल, मीठ आणि मैद्याचं सारण एकत्र करून घेतलं। तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी छान गडा आपला तयार होऊन राहिलेला आहे, असा गडा तयार झाला पाहिजे। तेल टाकायचं। आता पाणी टाकून आपण याचा डो तयार करून घेऊया। थोडं पाणी टाकून नरम आणि जास्त टाईट पण असा डो बनवायचा नाही। आता मी हे याचा डो तयार करते आहे। आपण जिथे तेल टाकलं तिथे तुम्ही तूप पण टाकू शकता, काही पण वापरू शकता, तेल किंवा तूप। या ठिकाणी मी गोळा तयार करून घेतला आहे। आता आपण पुढचं यामध्ये कचोरीमध्ये लागणारं सारणाची तयारी करून घेऊया। ते तयार होतं आपण याला झाकून ठेवूया। या ठिकाणी मी 1 बाउल तुरीचे दाणे घेतलेले आहे, ते आता आपण छान धुवून घेतले स्वच्छ। थोडे आपण ते आता गरम करून घेऊया। गरम केले की मिक्सरला फिरवले की लवकर बारीक होतं। या ठिकाणी मी कढई गरम केली आहे, त्यात हे दाणे टाकते आणि थोडे गरम करून घेते, म्हणजे लवकर होतात ते मिक्सरला बारीक छान। आता मी हे दाणे गरम करून मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेतले। तिथेच 2 मिरच्या घेतल्या होत्या, लसण आणि अद्रक क्रश केलं होतं, ते पण याच्यात टाकून घेते, आणखी छान बारीक होऊन जाते। मी आता हे दाणे छान क्रश करून घेतले आहे मस्त। आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया। कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये आता सर्वप्रथम आपण तेल टाकून घेऊया। त्याच्यामध्ये लागणारं सारण आपण तयार करतोय कचोरीमध्ये। 2 भांडे तेल टाकून घेतले छोट्या बुटल्याने। तेल गरम झालं की यामध्ये आपण मसाले टाकायला सुरुवात करूया। सर्वात प्रथम मोहरी टाकून घ्यायची, त्यानंतर जिरं आणि थोडी सोप आणि आलं, लसूण, मिरचीची पेस्ट आपण दाण्याच्या याच्यामध्येच टाकली आहे। तर आता वेगळी आपण टाकणार नाही आहोत। या ठिकाणी कांदा लाल झालेला आहे आता आपला, त्याच्यामध्ये आता आपण मसाला ॲड करणार आहोत। 2 मिरच्या घेतल्या होत्या, मिरच्या थोड्या तिखट आहे आणि लहान मुलांच्या दृष्टिकोनातून तिखट मी
टाकते आहे. लाल आहे चांगलं तिखट तर थोडं कमीच टाकते. हळद, धण्याची पूड आणि हे छान आता परतून घ्यायचं. त्यानंतर मीठ आणि हे झाल्यावर आपण इथे 2 चमचे छोट्या पोह्याच्या चमच्याने 2 चमचे इथे मी बेसन घेतलं आहे ते यामध्ये पहिले टाकून घ्यायचं. आणि या तेलामध्ये हे थोड्या वेळ परतून घ्यायचं. आता थोड्या वेळ आपण बेसन भाजून घेतल्यानंतर आता आपण हे पूर्ण आपलं सारण यामध्ये टाकून घ्यायचं आणि हे परतून घ्यायचं. 5 मिनिट आता हे छान शिजू द्यायचं. त्यामध्ये थोडी आपण साखर टाकून घेऊ थोडा लिंबाचा रस पिळणार आहोत आणि परत हे आपण एकत्र करून घेऊया. थोडा वेळ शिजलं की आपलं सारण तयार होणार. आता या ठिकाणी आपलं सारण तयार झालं. गॅस बंद करते आणि कोथिंबीर टाकून घेते आणि याला आपण थंड होऊ देऊया. थंड झालं की मग आपण कचोऱ्या करायला घेऊ. या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल आपलं सारण तयार झालेलं आहे. छान पाहू शकाल किती छान झालेलं आहे. आता हे बाजूला ठेवू आणि आपला गोळा आपण या ठिकाणी आता पाहून घेऊया. आणि पण छान भिजल्या गेलेली आहे. ती थोड्या वेळ मळून घ्यायची अजून एकदा छान. आता याचा आपण एक गोळा तयार करून घेऊया. सर्वप्रथम आपण एक गोळा तयार केला तर थोडा आपण लाटून घ्यायचा. एका गोळ्याची आपण जाडसर अशी पाती तयार करून घेतली. त्यामध्ये आता आपण हे सारण भरायचं. आणि सारण भरल्यानंतर आता हे असं पहिलं बंद करून घ्यायचं आणि कढई किनाऱ्याला असं थोडं पाणी लावून घ्यायचं आणि मग हे पूर्ण बंद करून घ्यायचं. असं छान पूर्ण बंद करून घ्यायचं आणि आता आपला गोळा पूर्ण पॅक झालेला आहे. इकडून आणि इकडून ते आपण तोंड बंद करून घेतो. आता ही ठेवते. आणखी मी करून घेते. या तेलामध्ये फुटला नाही पाहिजे म्हणून आपण हलत घ्यायचं आणि हे थोडं थोडं तिला लाटून घ्यायचं. या ठिकाणी मी छोट्या बारीक फ्लेमवर तेल गरम करायला ठेवलं होतं आणि जेवढं तुम्हाला त्या दिवशीच्या तळणाला लागणार तेवढंच तेल घ्या. मग भरपूर तेल राहतं. आता आपण पहिले थोडंसं टाकून पाहूया यामध्ये सारण. तेल आपलं गरम झालेलं आहे. आता आपल्या कचोऱ्या आपण यामध्ये टाकायला सुरुवात करूया. आणि मंद फ्लेमवर छोट्या फ्लेमवर छान तळून घ्यायचे ते. आता बारीक गॅसवर म्हणजे चांगले तळले जातात. आता आपण दुसऱ्या साईडने याला पलटून घेऊया. पाहू शकाल तुम्ही छान आपल्या कचोऱ्या तयार होऊन राहिलेल्या आहे. आणि बारीक फ्लेमवरच तळायचं. कचोरी झाली, समोसा झाला, सांबार वडी झाली.
या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल किती छान आपल्या कचोऱ्या फुगलेल्या आहे। आता हे दुसऱ्या साईडने मी परतून घेते। पलटवल्यानंतर आता आपण दोन्ही साईडने त्याला छान होऊ देऊ। दोन्हीकडून आपल्या कचोऱ्या छान तळल्या गेलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकाल छान टम्म फुगलेल्या पण आहे। आता मी ह्या तेलाच्या बाहेर काढून घेते। तुम्ही पाहू शकाल आपल्या कचोऱ्या किती छान झालेल्या आहेत, याला आता आपण छान गार्निश करून घेऊया। यावर छान बारीक असा कांदा टाकून त्यानंतर इथे मोठ आहे शिजलेली छान, ती पण याच्यावर टाकून घेऊया। तर या ठिकाणी आपली तुरीच्या दाण्याची कचोरी तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकाल किती छान दिसते आहे। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चैतालीस किचन डायरीजला।